नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 इयत्ता 10वी. From this we have started the second chapter of our curriculum, that is the periodic classification of element. यातील आपण आतापर्यंत हाऊ न्यूलँड्स, then Dobereiner, Mendeleev, they have taken efforts to classify the elements known during that period that we have already studied. म्हणजेच आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये न्यूलँडने, त्यानंतर डोबेरायनरने आणि मेंडेलिव्हने त्या त्या काळामध्ये जे काही एलिमेंट्सचा शोध लागलेला होता त्यांचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलेलं आहे याचा अभ्यास आपण आधी केलेला आहे. Now today we are going to see the next milestone in the classification of element, that is the modern periodic table, or we can say that long form of the periodic table. विद्यार्थी मित्रांनो, the scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forward his periodic table. म्हणजेच मेंडेलिव्हने जेव्हा त्याची आवर्त सारणी किंवा पिरियडिक टेबल हा जगासमोर मांडला त्यावेळेस ॲटम्सच्या आतमध्येही काहीतरी असू शकतं हे तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे ॲटम्सचे जे काही पार्ट्स आहेत, सब पार्टिकल्स ज्याला आपण म्हणतो, त्याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती उपलब्ध नव्हती. बट आफ्टर द डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन, scientists started exploring the relation between electron number of an atom and the atomic number. म्हणजेच जसा जसा त्याचे शोध लागत गेला, ॲटम्स मधल्या सब पार्टिकल्सचा शोध लागला आणि ॲटम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि त्या ॲटम्स मध्ये असलेल्या त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज यांच्यामध्ये काही कोरिलेशनशिप आहे का हे ज्यावेळेस शोधण्यात आलं आणि त्यातूनच पुढची जी काही क्लासिफिकेशनची दिशा आहे ती दिशा त्या ठिकाणी निश्चित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इन द इयर 1930, इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले demonstrated with the help of experiment done by X-ray tube the atomic number of an element correspond to the positive charge on the nucleus or the number of protons in the nucleus of the atom of that element. This revealed that atomic number is more fundamental property of an element than atomic mass. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हेनरी मोस्ले इन द इयर 1913 त्यांनी जो काही कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला मांडलेला आहे, इन द इयर 1913 हेनरी मोस्ले यांनी जो काही मांडलेला आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की रादर दॅन द ॲटॉमिक मास, म्हणजे जो काही मेंडेलिव्हचा कन्सेप्ट होता ॲटॉमिक मासचा, ह्या ॲटॉमिक मासच्या कन्सेप्टच्या ऐवजी जर का इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अन ॲटम याचा आणि एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजचा जे काही कोरिलेशनशिप आहे याची जर का नीट मांडणी केली तर त्या ठिकाणी असं दिसून येतं की ॲटॉमिक नंबर इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी टू क्लासिफाय द एलिमेंट. अँड युझिंग दिस प्रॉपर्टी और युझिंग दिस ऑल concept, he postulated the law that is widely known as a modern periodic law. And what is the statement of that modern periodic law? It states that properties of elements are a periodic function of their atomic numbers. म्हणजे हा लॉ काय सांगतोय या ठिकाणी की एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात ह्या प्रॉपर्टीज पर्टिक्युलरली कोणावरती डिपेंड असतात? दीज आर डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक नंबर, नॉट ऑन द ॲटॉमिक मास. म्हणजेच मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकावरती, अणुक्रमांकावरती ह्या अवलंबून असतात, ना की अणुवस्तुमानांकावरती. अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक. फ्रेंड्स, ॲटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन अन ॲटम. एखाद्या मूलद्रव्यामध्ये असलेली इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय तर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इज व्हॉट? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑर प्रोटॉन प्रेझेंट इन अन ॲटम. आणि म्हणूनच ॲटॉमिक नंबर इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट फंडामेंटल फंक्शन और इट इज द पिरियडिक फंक्शन ऑफ देअर प्रॉपर्टीज. काय स्टेटमेंटचा लॉ काय म्हणतो त्या ठिकाणी? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दॅट लॉ? Properties of elements are a periodic function of their atomic numbers. मग याचाच यूज करून या ठिकाणी हेनरी मोस्ले यांनी मॉडर्न पिरियडिक टेबल हा किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल या ठिकाणी आपल्याला मांडलेला आपल्याला दिसून येतोय. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट
resulting from the arrangement of the elements in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table. म्हणजेच जेव्हा एलिमेंट्सचं मांडणी किंवा मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ॲटॉमिक नंबर्सच्या अकॉर्डिंग करण्यात आली आणि त्यातून जी काही टेबल किंवा जो काही सारणी तयार झालेली आहे त्या सारणीलाच आपण या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबल असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. In the modern periodic table, the elements are arranged in accordance with the atomic number. You can see in the given table. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एलिमेंट्सचं जे काही क्लासिफिकेशन किंवा मांडणी करण्यात आलेली आहे ही संपूर्ण मांडणी जी काही झालेली आहे जवळपास 118 एलिमेंट्सची ही 118 एलिमेंट्सची अरेंजमेंट ही संपूर्ण केलेली आहे. कशाच्या आधारे बरं? विथ द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर, नॉट द ॲटॉमिक मास नंबर. म्हणजेच त्या एलिमेंटच्या ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने ज्यावेळेस मोस्लेनी ही संपूर्ण मांडणी केली आणि त्यातूनच आपल्याला स्क्रीनवर जो काही चार्ट दिसतो आहे हा लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मग व्हॉट इज द स्पेशल और व्हॉट आर द क्रायटेरिया ऑफ दिस और व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स रादर ऑफ दिस मॉडर्न पिरियडिक टेबल? In the modern periodic table, the elements are arranged in accordance with the atomic number. As a result, most of the drawbacks of the Mendeleev's periodic table appear to be removed. आणि म्हणूनच लक्षात घ्या की या ठिकाणी जे काही मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जे काही ड्रॉबॅक्स होते हे ड्रॉबॅक्स मात्र आता आपल्याला ह्या लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबलमध्ये दूर झाल्याचं दिसून येत आहे. मग आता हा पिरियडिक टेबल नेमका कशाच्या आधारे मांडला असेल हे समजून घेण्याकरता वी विल कन्सिडर ओनली अवर कॉन्सन्ट्रेशन अप टू दिस एलिमेंट. व्हॉट इट इज? कॅल्शियम, Ca फॉर द कॅल्शियम हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर दॅट इज 20. 20 पर्यंतच्याच एलिमेंटचा आपण या ठिकाणी आता विचार करणार आहोत. नाउ हाऊ एक्झॅक्टली दिस क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट इज ऑल डन? नाउ फ्रेंड्स, द बेसिस ऑफ द क्लासिफिकेशन इज नथिंग बट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या सगळ्यांचा जो काही आधार होता हा आधार कोणता होता बरं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याला आपण इलेक्ट्रॉन संरूपण असं देखील मराठीमध्ये म्हणतो. फ्रेंड्स, वी नो दॅट वी हॅव द डिफरंट शेल्स in an atom. We have already studied in our 8th standard. That is what? K, then L, M, and N. We know that every shell has different capacity. प्रत्येक शेलची जी काही कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी कशी आहे बरं? डिफरंट आहे. Now since the capacity of all these shells is different, the elements or the electron they are arranged in different shells having the different criteria. म्हणजेच ह्या प्रत्येक शेलची जी काही क्षमता आहे किंवा कॅपॅसिटी आहे ही वेगवेगळी असल्यामुळे इलेक्ट्रॉनचं जे काही भरणी आहे किंवा इलेक्ट्रॉनची जी काही रचना आहे प्रत्येक एलिमेंटच्या ॲटम मधली ही कशी असते? डिफरंट असते अकॉर्डिंग टू इट्स ॲटॉमिक नंबर. मग नेमकी ही रचना कशा प्रकारची होते आणि त्या आधारेच बेस्ड ऑन इट the entire classification of this long form of periodic table is done by Henry Moseley. म्हणजे या सगळ्याचा जो बेस होता हा काय होता? ॲटॉमिक नंबर. आणि व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट द number of electron, and since the arrangement of number of electron present in an atom is called as the electronic configuration. मग say for example, बेस्ड ऑन दिस ऑल कन्सेप्ट, ह्या सगळ्यांच्या आधारे मोस्लेने जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे या क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं देअर आर 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. नाउ व्हॉट इज कॉल्ड पिरियड अँड व्हॉट इज कॉल्ड ग्रुप्स? विद्यार्थी मित्रांनो, आवर्त सारणीमध्ये किंवा पिरियडिक टेबलमध्ये ज्या काही आडव्या ओळी असतात, हॉरिझॉन्टल रोज जे काही असतात, दॅट हॉरिझॉन्टल रोज दे आर कॉल्ड ॲज अ पिरियड्स. काय म्हणणार त्याला आपण? पिरियड्स म्हणणार. सो हाऊ मेनी पिरियड्स यू कॅन सी इन दिस पिरियडिक टेबल? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. It means in modern periodic table there are 7 periods. How many periods? 7 periods. And how many groups are there? Groups means the vertical column present in this periodic table is called as a group. Now how many groups are there? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and this last is the 18. It means
in modern periodic table there are 18 groups and 7 periods. म्हणजे ह्या मॉडर्न पिरियड टेबल मध्ये 7 आडव्या ओळी आहेत आणि 18 उभ्या ओळी आहेत. अँड युजिंग all these horizontal and vertical lines we get this entire periodic table. Now this periodic table, the structure of this modern periodic table, it is said, since we already seen that groups and the periods, the arrangement of the periods and groups results in the formation of boxes and atomic numbers are serially indicated in the upper part of these boxes and each box compounds to the place of the one element. म्हणजेच ह्या व्हर्टिकल कॉलम आणि हॉरिझॉन्टल रोज यांच्या माध्यमातून हा जो काही एक बॉक्स तयार झालाय, से फॉर एक्झाम्पल फॉर दिस कॅल्शियम वी कॅन कॉन्सन्ट्रेट, हा जो काही पूर्ण एक बॉक्स तयार झालेला आहे, दिस इज द वन प्लेस फॉर वन एलिमेंट. हा एक बॉक्स काय रिप्रेझेंट करतो, एका एलिमेंटची जागा त्या ठिकाणी निश्चित करतो. अँड इन द अप्पर पार्ट वी हॅव रिटर्न द नंबर 20 हिअर. What this 20 indicate? It indicate the atomic number of that element. हा 20 हा जो अंक आहे, हा अंक त्या ठिकाणी काय दर्शवतो, त्या एलिमेंटचा atomic number दर्शवतो. It means all the numbers 1, then 1 for the halogen and He having the atomic number 2, then 3 for lithium, 4 for beryllium, 5 for boron, 6 for carbon, 7 for nitrogen, 8 for oxygen, 9 for fluorine, 10 for neon. It means all these numbers they indicate the atomic number of each of this particular element. ह्या प्रत्येक एलिमेंटचा जे काही atomic number आहे, हा atomic number त्या प्रत्येक बॉक्स जो काही फॉर्म होतो आहे, ह्या बॉक्सच्या अप्पर साइडला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows are separately at the bottom of the periodic table. And these are called as lanthanide and actinide series respectively. Friends, this entire classification is done based on the atomic number and the electronic configuration. म्हणजे ही संपूर्ण जी काही रचना आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहतो आहोत, ही रचना कशाच्या आधारे तयार झालेली आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या आधारे आणि atomic नंबर्सच्या आधारे. मग ह्या नेमकी ही कशा पद्धतीने याची अरेंजमेंट केलेली आहे ती थोडीशी सुरुवातीला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. से फॉर एक्झाम्पल वी कन्सिडर इन केस ऑफ ग्रुप्स. ह्या ग्रुप्स मध्ये आपण जर का या ठिकाणी विचार केला तर बघा, हायड्रोजन हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. इट मीन्स इट हॅज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. म्हणजे याच्या पहिल्या शेलमध्ये जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऍड झालेले आहेत ते किती आहेत बरं, फक्त 1 आहे. इफ वी गो फॉर इट्स बॉटम साइड, दॅट इज लिथियम Li having the atomic number 3. Now we know that the first shell it has the capacity of 2. Okay. Out of these 3, initially 2 electrons are added in the first shell and the remaining are in the last shell. If we go again down for the sodium having the atomic number 11. जर का आपण सोडियम 11चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं या ठिकाणी, तर साहजिकच पहिल्या शेलमध्ये या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतील. इन द सेकंड देर आर 8 अँड द लास्ट वन इज हिअर. दॅट इज सोडियम हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 11 हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एज 2, 8, 1. इफ वी गो अगेन फर्दर फॉर पोटॅशियम, हाऊ वी कॅन राईट इट, K19. For this we can write as 2, 8, 2 plus 8, 10, 10 plus again 8, 18 and 1. 2, 8, 8, 1. Now friends, प्रत्येक एलिमेंटचं जर का आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी स्टडी केलं तर प्रत्येकामध्ये जो काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन ज्याला आपण संबोधतो, दॅट हॅज द व्हॅल्यू 1. सिन्स each of element have the valential electron 1, 1, 1, 1, and that is why in the modern periodic table in first group all these element have the place. म्हणजे ह्या पहिल्या ग्रुपमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, या सर्व एलिमेंट्सचा जो काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दिसतोय आपल्याला, हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असणार आहे, 1. आणि म्हणूनच यांना मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये पहिल्या ग्रुपमध्ये जागाही देण्यात आलेली आहे. If we go for the next group, that is for the second group,
The first element from the second group is beryllium, having the atomic number 4. We can write its electronic configuration as 2, 2. For next, magnesium, having the electronic atomic number 12, configuration is 2, 8, 2. For calcium, 20, configuration is 2, 8, 8, 2. What if we observe again carefully the electronic configuration of all these elements? What we get? We get that all these elements have the valence electron 2. म्हणजे ह्या प्रत्येकाच्या बाहेरच्या कक्षेमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या किती आहे? 2 आहे. अँड दॅट इज वाय ऑल दीज एलिमेंट दे आर प्लेस इन द सेकंड ग्रुप. ह्या सगळ्यांना कुठे ठेवलेलं आहे बरं? सेकंड ग्रुपमध्ये जागा मिळाल्याचं आपल्याला हे दिसून येत आहे. अँड फ्रेंड्स, वी नो दॅट द टर्म व्हॅलेन्सी, कोणती? व्हॅलेन्सी, ज्याला आपण संयुजा असे संबोधतो. व्हॅलेन्सी is the important key factor for the chemical properties, and that is why all the members present in the same group, लक्षात घ्या, all the members present in the same group have the similar chemical properties. आणि म्हणूनच मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये एकाच ग्रुपमध्ये असलेल्या एलिमेंट्सच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज असतात ह्या कशा असतात बरं? सेम असतात, सिमिलर असतात. नाउ दिस इज अबाउट द ग्रुप्स. इफ वी गो फॉर द पिरियड्स एज वेल, जर का आपण पिरियड्सचा या ठिकाणी विचार केला तर आपण उदाहरण घेऊया सुरुवातीचं हायड्रोजनचं, त्यानंतर हेलियम. फ्रेंड्स, वी नो दॅट हायड्रोजन हॅव द atomic number 1 as we stated here. Now, hydrogen having the atomic number 1, we can write its electronic configuration as only 1. It means it in its first shell, K shell, it has the 1 electron. Now, if we go further horizontally in a period, the next element is helium, having the atomic number 2. Helium, atomic number 2. If we write its electronic configuration as 2. If we go next for lithium, having atomic number 3, we know that its electronic configuration is 2, 1. If we go for the beryllium, having atomic number 4, 2, 2. If we go for boron, B5, having atomic number 5, so configuration is 2, 3, because we know that in second shell it can accommodate 8 electron. मग ह्या ठिकाणी जर का काळजीपूर्वक आपण पाहिलं तर हायड्रोजन अँड हेलियम, इट हॅज द सेम नंबर ऑफ शेल. एकाच पहिल्या शेलमध्ये हे दोनही इलेक्ट्रॉन अकोमोडेट झाल्याचं आपल्याला दिसतंय. अँड दॅट इज वाय इन मॉडर्न पिरियोडिक टेबल, if the electrons are added in the first shell, all the elements they are present in same period. म्हणजे हायड्रोजन आणि हेलियम ह्या दोघांनाही एकाच शेलमध्ये एंट्री मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय. इफ वी गो फॉर द लिथियम, बेरिलियम अँड बोरॉन, नंबर ऑफ शेल्स 1, 2, 1, 2, 1, 2. It means there are 2 shells, and that is why all these members, that is from lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, all these elements, they are present in the second group in the modern periodic table. If we go for the sodium, we already written the electronic configuration of sodium here. What it is? 2, 8, 1. It means how many shells are there? 3 shells, and that is why sodium has got the position or has got the place in which period there? In the third period. This is first period, this is second one, and this is third. If we go for the potassium as well, we have already written the configuration as 2, 8, 8, 1. It means how many shells are there? 4 shells, and that is why potassium, it has got its place in the fourth period. कोणत्या पिरियड मध्ये त्याला जागा मिळालेली आहे? फोर्थ पिरियड मध्ये. दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. हाऊ मेनी पिरियड्स वी हॅव स्टडीड हिअर? हाऊ मेनी पिरियड्स? 7 पिरियड्स. 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7 पिरियड. म्हणजेच कोणता एलिमेंट कोणत्या पिरियडमध्ये किंवा ग्रुपमध्ये जाणार आहे हे कशाच्या आधारे ठरवलं जातं?
इट इज ऑल डिपेंड ऑन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काय आहे, त्याचा व्हॅलेन्स, त्यामध्ये नंबर ऑफ शेल्स किती आहेत, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, बेस्ड ऑन इट the entire classification of this periodic table or all the 118 element is done by Henry Moseley. Now using all these electronic configuration or the number of valence electron, this periodic table, it has 4 divisions, and these divisions they are namely as S, P, D and F. The entire periodic table is divided into 4 blocks as S block, P block, D block and F block. The S block contain the group 1 and 2. म्हणजे पहिला आणि दुसरा जो काही ग्रुप आहे हा फर्स्ट आणि हा सेकंड, हे दोन ग्रुप मधले जे काही एलिमेंट्स आहेत, ऑल दीज एलिमेंट्स दे आर प्रेझेंट इन द S block. In which block? S block. We can write here as S. Okay, I will use black pen there. S block. Okay, this first group and this second group, it constitute the S block. Which block it is? S block element. Now, the group from 13 to 18, it means on the right side of the periodic table, this is 13, 14, 15, 16, 17 and this 18 as well. All these members, they are present in P block element. या सगळ्यांना आपण काय म्हणतो, पी ब्लॉक एलिमेंट. ऑन द लेफ्ट हँड साइड इट इज एस ब्लॉक, ऑन द राइट हँड साइड इट इज पी ब्लॉक, अँड इन बिटवीन टू एस अँड पी द ग्रुप फ्रॉम 3rd to 12, म्हणजे 3ऱ्या ते 12व्या ग्रुप पर्यंत जे काही एलिमेंट्स आहेत, ऑल दीज एलिमेंट्स दे आर कॉल्ड एज अ डी ब्लॉक एलिमेंट. ऑल व्हॉट वी कॉल्ड इट, we called all these element as a D block element. Now from this, if we observe carefully these numbers 57 to 71 and 89 to 103, these are written on the bottom side of the periodic table, and all these they are said to be the F block element. What we called them? F block element. Means this entire periodic table is divided into 4 blocks as S block, P block, D block and the F block. The elements present in the F block element, they are said to be respectively the lanthanide and the actinide. म्हणजेच याचा जो काही सुरुवातीचा एलिमेंट आहे तो कोण आहे, लॉरेन्शियम, लॅन्थेनियम आहे, having atomic number 57, and the members of all this they follow the properties of this lanthanum. So this entire series is called as a lanthanide series. काय म्हणणार याला आपण, lanthanide series. And the next partner is actinium having atomic number 89, and this entire series is said to be the actinide series. Means lanthanide series and actinide series constitute the F block. म्हणजे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड ही जी काही सिरीज आहे, या सिरीजच्या आधारे कोणता ब्लॉक तयार होतोय, एफ ब्लॉक तयार होतोय. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. द एलिमेंट प्रेझेंट इन द डी ब्लॉक दे आर ऑल्सो कॉल्ड एज अ ट्रान्झिशन एलिमेंट. यांना काय म्हटलं जातं, या डी ब्लॉकच्या एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. इफ वी ड्रॉ अ झिगझॅग लाईन फ्रॉम दिस बोरॉन, या ठिकाणापासून जर का आपण एक अशी झिगझॅग लाईन या ठिकाणी ड्रॉ केली, राईट फ्रॉम एस्टेटाइन हियर up to the last element, that is 118, we get the different classification here, that is the metal and non-metal as well. All the elements lie on the left hand side of the zigzag line, they are non-metal, while all the non-metals lie on the right hand side. म्हणजे जेवढे काही नॉन मेटल्स आहेत हे कोणत्या बाजूला आहेत बरं, राईट हँड साइड. वरच्या बाजूचे जे काही आहेत हे सगळे नॉन मेटल्स आहेत, आणि खालच्या बाजूचे एलिमेंट्स आहेत हे सर्व कोणते आहेत, मेटल्स आहेत. नॉन मेटल्स अँड मेटल्स. अँड द एलिमेंट्स प्रेझेंट ऑन दिस लाईन, दॅट इज सिलिकॉन, एस्टेटाइन, ऑल दीज एलिमेंट्स दे आर सेड टू बी द मेटॅलॉइड. यांना काय म्हटलं जातं, मेटॅलॉइड असे या ठिकाणी म्हटलं जातं. सो मीन्स
पिरियॉडिक टेबलचे जे काही संपूर्ण क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन 4 ब्लॉक मध्ये केलेलं आहे ऍज एस पी डी अँड एफ. देर आर टोटल 7 पिरियड्स, हॉरिझॉन्टल पिरियड्स अँड 18 ग्रुप्स या ठिकाणी आहेत. अँड इन ऑल अबाउट 118 एलिमेंट्स आर क्लासिफाईड in this modern periodic table. Rest of the things we will see in our next video. Till then, goodbye. Stay at home, safe at home.